नंतर बघूया तामिळनाडूमध्ये टीव्हीके सरकार स्थापनेसाठी 7 मेची तारीख विचाराधीन आहे। सूत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा अंतिम निर्णय पुढील एका दिवसात घेतला जाऊ शकतो। पक्ष नेतृत्व सातत्याने बैठका घेत असून संभाव्य सहयोगींशी चर्चा सुरू आहे। सरकार स्थापनेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। आता रायगडच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते। ही बातमी अशी आहे की रायगडच्या पालकमंत्री पदावरनं पुन्हा एकदा रस्सीखेच जी ती सुरू झाली आहे। म्हणजे रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद आता अखेर संपुष्टात आला असं आपण म्हणूयात। आमच्यातील कटुता दूर झाली असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। त्यामुळे नेमकं घडलं तरी काय, कारण यापूर्वी पालकमंत्री कोण यावरनं एकमेकांवरती टीका करणारे नेते आता अचानक या ठिकाणी आमच्यात सगळं मिटल्याचं कसं काय बोलायला लागले, हा देखील एक प्रश्न आहे। आमच्यातील वाद कटुता दूर झाली असून राज्यात 3 पक्ष एकत्र विकास कामं करतात। तसे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार आहोत। याशिवाय रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी म्हटलंय। माझ्या मते आता राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते, या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत। त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे। आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला संघर्ष अशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये करायचा नाही। त्यामुळे राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी बघा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी जर आपण बघितलं, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की सुधाकर घारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। ते नेमके कुठे आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सुधाकर घारे हे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यानं कर्जत मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानं विविध तर्कवितर्क निर्माण झाले। राष्ट्रवादी पक्षातील सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गंभीरतेने पाहिलं जाते। दरम्यान कर्जत खालापूर मतदारसंघातील एका पक्षप्रवेश सोहळ्यातही घारे यांची नाराजगी दिसून आली होती। त्यामुळे त्यांच्या नॉट रिचेबल होण्यामागे नेमकं कारण काय याकडे सर्वांचं लक्ष लागले। या सर्व घडामोडींमुळे रायगडमधील राष्ट्रवादीच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद जगजाहीर होता। मात्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात सुनील तटकरे आणि आमचे वाद संपुष्टात आले असून आम्ही सोबत काम करणार असल्याचं म्हटलंय। तर गोंदिया जिल्ह्यात पावसाचं तुफान बॅटिंग जी ती बघायला मिळते। पावसाची वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात, तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झालाय। यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे। दरम्यान नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला।